हा बघा मित्रांनो, घाटन देवीचा नवीन देवस्थान. तर रामराम मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे घाटन देवीचा नवीन देवस्थान. मूळ मंदिरापासून थोडाच पुढे आला का अशी कमान लागत आहे, मग त्याच्यामधून आत यायचा, मग आला घाटन देवीचा नवीन मंदिर. कमानीच्याच बाजूला तुम्हाला नारळवटी भेटल आणि यायचं एक मंदिरात. इकडं आल्या आल्या पहिल्यांदा आपला वाघोबाचं दर्शन होईल आणि निघायचं पुढं गाभाऱ्याकडं घाटन देवीचं दर्शन घ्यायला. हे बघा मित्रांनो, आपली घाटन देवी. इथं ना मित्रांनो, नवरात्रीमध्ये 9 दिवस मोठा जल्लोष आणि यात्रा राहते. इकडं नवीन मंदिर बांधायचं कारण म्हणजे भाविकांची वाढती गर्दी. कसारा नाशिक हायवेवर हा मंदिर असल्यामुळं दररोज लोक इथं थांबतात आणि देवीचं दर्शन घेतात. नवरात्रीमध्ये तर मोकार गर्दी राहते. इथला परिसर पण लय मोठा आहे आणि इथंच एक निसर्ग माहिती केंद्र पण आहे. इथं बघा ना, वेगवेगळे झाड आहे, ती मस्त हिरवागार वातावरण आहे. सध्या बंद आहे, नाही तर आतमध्ये जाऊन दाखवला असता. चला मग, इथं येऊन लय मनाला भारी वाटला. देवीचं पण दर्शन घेतला, निसर्गरम्य वातावरणात मज्जा केली. आता जातो घरी. तुम्ही पण इथं एकदा नक्की भेट द्या आणि मला फॉलो करून घ्या. काय माहित पुढचा व्हिडिओ तुमच्याच गावचा असेल.